जनतेसाठी काम करायला गेलेले, पण जनतेचं लुटायलाच निघालेले, हे आहेत महाराष्ट्रातील घोटाळ्यांचे 3 बादशहा. 1. छगन भुजबळ, महाराष्ट्र सदन घोटाळा. पहिलं नाव छगन भुजबळ. 2015 मध्ये महाराष्ट्र सदन घोटाळा, सरकारी निधीचा सुमारे 200 कोटींचा गैरवापर. ईडीने अटक केली, कोर्टात प्रकरण चालू, पण आज ते पुन्हा मंत्री. जामिनावर सुटलेला नेता पुन्हा खुर्चीवर. दुसरं नाव अजित पवार. 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा, शेतकऱ्यांसाठी असलेलं पाणी कागदावरच वाहिलं. आजही लाखो एकर शेती कोरडी. पण दोषी कोण? कोर्टात तपास सुरू आणि नेते पुन्हा सत्तेत. 3. शरद पवार, को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा. तिसरं नाव शरद पवार. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये बुडाले. कर्ज बुडीत, पण आरोप राजकारणाच्या सावलीत गायब. जनतेचा पैसा, पण जबाबदार कोणीच नाही. महाराष्ट्राचं पाणी, जनतेचा पैसा आणि आशा, तीनही कोरड्या राहिल्या. आणि दोषी नेते अजूनही सत्तेत. तुमच्या मते महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा करणारा नेता कोण? कमेंट करा, लाईक